हे माठ्याची मुले धर्मराजाने डोक्यावर हात लावले रडायला चालू केलं. भीम अर्जुन नकुल सहदेव थंड झाले. 60,000 ऋषीला जीव घालायचो जो काय पण द्रौपदीने सांगितलं काळजी करू नका. कुंती मात्याकडे गेले. आईसाहेब पायावर डोकं ठेवून सांगितलं आईसाहेब आशीर्वाद द्या. द्रौपदी माता बाहेर तुळशी वृंदावनापाशी आल्या. आईसाहेब मध्यरात्रीला हात जोडले द्वारकेकडे तोंड केलं. भगवान लटकट मुख केलं. हात जोडले. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. 5 पांडव द्रौपदी आणि आई सासूबाई तिची कोणती माता राजमाता जवळ उभारत होत्या. आणि द्रौपदीला मध्यरात्रीला एकच आवाज दिला, दादा हे कडे घ्या. झोपला असतो तरी माझ्यासाठी आहे. काय ताकद आहे त्या शब्दामध्ये. 16,108 बायकाचा मालक रुक्मिणी आईसाहेबांच्या शेजेवर पन्नादेव बसले होते. मध्यरात्रीची वेळ. स्वर्ण मंचकावर बसलेला माझा परमात्मा ताळशी देव उठले आणि अंगावरचा पंच घेतला आणि टाकला देवाने. रुक्मिणी आईसाहेबांनी घरचं झालं देवा एवढ्या रात्री अहो रात्र आता चढायला लागले. सदोनी पळता आज तरी शांत राहा. भगवंताने सांगितलं रुक्मिणी मंजूस देवाने महाराजाच्या पाया पोळ टाकला पळाले. गरुड मारुत दारात आहे. गरुड हनुमंत पुढे अरे केवढ्या मोठ्या गाड्यात पण गरुडाला सुद्धा भगवंताने नाही बोलवलं. देवाने तिथं उठाण मारलं. द्रौपदीच्या पुढे दंड करण्यात येऊन देव पोचले. पितांबर शेला कैसा गगनी गरुडावर बैसून माझा कोठे गुंतला शिवाय झोपी गेलं आता झोपी जाणार
नाही. कीर्तन सोडायचं, आज जेवण करायचं, उद्या द्वादश सोडायचं. काय का? तुम्ही सगळे नाही म्हणणार. आज सरकार राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे चालतं. आज मतदानाची वेळ आहे. सगळं जे होतंय ते मतदानावर होतं. एवढ्या माणसाने टाळ्या वाजवून सांगितलं कीर्तन सोडायचं, बहुमताने कायदा मंजूर आहे. काय का नाही? मग आता कीर्तन संपवायचं नाही. आता जेवण करायचं. म्हणजे काय तसं अन्याय करणार? कारण मी सकाळी निघालो, अजून मी जेवण केलं. आपली पात्रता बघायला पाहिजे किती आहे ती. कारण हसत खेळच होता. आज हसू संपले. बांधव जागे झाले ना सगळे माता बहिणी, लांब बसलेले, बाहेर बसलेले, आहे का नाही? सगळे जागे झाले का? झाले. एकदा बोला पुंडली माझं नाव घेत नाहीस. कसं काय विसरायचं? आई बापाला कुळाला विसरावून कुळदेवाला कधी विसरायचं? कुळदैवत कुळदेवी आई वडील कधी विसरायचं नाही. आहे नाही? बघा ही आपली संस्कृती सांगते. भगवान कृष्ण परमात्मा भाऊ मानलेले होते द्रौपदीचे, पण देव असा बंदूक आहे. आज्ञा राखले हाकू मारला तर पलंग सोडून, फुगार सोडून, राजवाडा सोडून देव पळत आहे. आज वरून खाली टाकली द्रौपदी पुढे उभारे बघ, कडकडून विठ्ठल मार. ताई एवढ्या रात्री का बोलवलं? धर्मभीम पळत आले पारदर्शनाला. नाही, द्रौपदीला विठ्ठल मार. तुझ्यासाठी आम्ही एवढ्या रात्री. कृष्ण म्हणजे माणूस नाही, राजा आहे, देव आहे. मला काय ब्रह्मांडाचा? द्रौपदीला मिठी मारत विचारला, डोक्यावर हात ठेवला. घाबरू नको, अंगात थरथर कापत होतं. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. लक्ष्मणच्या शरीरामध्ये घाम आला होता. द्रौपदीने सांगितलं, देवा फार मोठं संकट आला का? सगळ्या ऋषीत कोपिष्ठाने राजीच ऋषी दुर्वास आहे. आणि आले 60,000 ऋषी संकट आहे. आम्हालाच खायला नाही देवा. भगवान सूर्यनारायणाने ताट दिले, त्याच्यावर आम्ही जेवतो. आणि आता मध्यरात्री 60,000 ऋषीला जीव घालायचे, कुठून आणायचे? कल्पना. ही सोपं काम नाहीये, हे कुणाचं काम नाही. भगवंताने सांगितलं, ताई तू काळजी करू नको, मी आलोय ना. 60,000 घेऊन येऊ दे ना, 60 कोटी घेऊन येऊ दे, त्याला बाप मी आहे. आपला बाप कोण आहे माहित आहे का? उगाच आपण म्हणतो जन्म देणाऱ्या आई बापाला, ही माझा बाप ही माझी आहे. आमच्या तुकोबरायला विचारलं, तुमचा बाप कोण आहे? तुकोबरायला सरळ हात केला, सांगितलं, पांडुरंग आमचा पिता, रुक्माबाई आमची. त्या तू आपला आई बाप